शुभ सकाळ. आजची सकाळ किती सुंदर आहे बघा. झाडावर एवढे ताजी ताजी फुलं लागलेली आहेत. दाखवते तुम्हाला. हे बघा झाडावर किती छान सुंदर सुंदर फुलं ना असे फुललेत बघा, गुलाबाचे मस्त. आणि हे फुलं आता जाणार देवाच्या चरणी. छान छान. आणि आजचं वातावरण खूपच प्रसन्न आहे बघा. तुम्ही आभाळ आले काळं असं. आणि आता पण पूजा करायचं आहे. आणि मनूची पिल्ले हे तिला कृष्णा बसलाय बरं का. मला कशाला घेतेस मध्ये, मग आता तो दिसतो तर काय करणार त्याला. आणि बघा अजून मनूचे पिल्ले गाढ असं झोपलेले आहेत. मस्त शांत झोपी गेलेत. त्याने थंड वारं सुटलेलं आहे बाहेर. आणि कणी पांडू नेहमीसारखा घरात बसलाय. आणि कणी हो का पांडू, आज आमचा पांडू घरी आहे. कारण आज बाहेर वातावरण खूप थंड आहे म्हणून, आहे ना पांडू. आज घरी कसं काय आहेस बाळा तू. बाहेर फिरायला नाही जायचं तुला. ए पांडू, आमच्या पांडूला बाहेर फिरायला नाही जायचं. आणि घरात प्रणव टीव्ही बघत बसलेला आहे. आणि एक पिल्लू बघा इथे एकटाच झोपी गेलेला आहे. हो पिल्लू शोना. आणि चला तर मग आता फुलं तोडूया आपण देवाला. तर इथं गोकर्णीला पण सगळे फुलं लावलेले आहेत. भरपूर सारे गोकर्णी पण लावलेले आहेत. छान छान सगळ्या प्रकारचे देवाला फुलं आहेत वाहण्यासाठी. आणि खूप छान वाटतं असं झाडांचे ताजे ताजे. आणि हे बघा बेलचं झाड आहे. आणि कणी मी रोज एक पान बेलाचं, आपल्याकडे घरात शिवलिंगची मूर्ती आहे ते म्हणजे शिवलिंग, त्याच्यावर मी एक पान वाहते बेलाचं पण. दुर्वा आहे गणपतीसाठी. गुलाबाची फुले आहेत बघा. इकडे सारं दुर्वा आले ताजा ताजा मस्त. रोज गणपतीला माझ्याकडे 2 का काळ्या त्याच्या आवडीचा दुर्वा आहे ना, ताज्या ताज्या. मी कणी 7, 11 किंवा 21 असं दुर्वा घेते रोज पूजा करताना. बहुतेक पाऊस येईल कारण ठेंबे वाळले आहेत. आणि तो शेवंतीला छान फुलं लागलेली आहेत बघा. कारण आम्हाला कणी फुलं पूजेचं साहित्य दुकानचं काही पण आणायचं म्हटलं ना खूप लांब जावं लागतं. कणी इथं कणी दुकान ते खूप लांब लांब आहेत. तिकडे जास्वंदीला फुलं लागलेत बघा छान. तर मी सगळं इथं ना पूजेला जे लागतं ते सगळं लावलेलं आहे. इकडं पण जास्वंदीला एक फुल लागले कुंडीतल्या. आणि हा फुलाचा कलर बघा ना किती भारी आहे. गावरान गुलाब आहे. आणि याचा वास ना खूप छान येतं. तर आज माझ्या देवाला ना हा फूल वाहणार माझ्या स्वामी समर्थांच्या फोटोला. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब, शेअर, लाईक करा. आणि मी मनूच्या पिल्लांची खूप काळजी घेते. तुम्हाला पण काळजी वाटत असेल. मी बाहेर मांजरं फिरतात त्यांची व्हिडिओ तुम्हाला दाखवते. पण जोपर्यंत पिल्ले घरात येत नाही तोपर्यंत मी त्यांना कणी बाहेर एकट्याला सोडतच नाही. मी त्यांच्यासोबतच असते. मनू पण त्यांच्यासोबत असते. आणि बाहेर कणी काय होतं, घरापुढे कणी एवढं मैदान आहे. पण म्हणू ना तिला काय वाटतं काय माहिती, खूप लांब लांब जाते म्हणून पण का पिल्लेला घेऊन. आणि मग तिची आईसोबतच असणार ना पिल्ले. मग मी मुद्दामून ना त्याच्यासाठी तर कणी लक्ष असतं पिल्ल्यावर म्हणून कणी मी मुद्दामून काय करते, मशीन बाहेर आणून ठेवले आणि त्याच्याकडे लक्ष देत ना कपडे शिवते बरं का मी मशीनवर. कारण घरी कपडे शिवायच्या नादामध्ये ना बाहेर माझं लक्ष राहत नाही. मग बाहेर कणी मशीन आणून ठेवल्यावर कणी शिवत त्याच्याकडे लक्ष असतं. आणि ते आता मोठे आहेत त्याच्यामुळे बाहेर फिरतात, ते मस्ती करतात बाहेर, मस्त उड्या मारतात, छान छान खेळतात. हो 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 हो. तर आज बहुतेक पाऊस पडणारच आहे कारण ठेंबं विलाल ते बघा. हो, याच्या पाकळ्या सगळ्या गळाल्या.
तर हे सकाळी सकाळची अशी झाडांचे फुलं आणि पूजा एवढी भारी वाटते ना, खूप भारी वाटतं. मला तर लय आवडतं ताजी ताजी देवाला फुलं घालायला आणि असं सकाळ सकाळी फुलांमध्ये वेळ घालवायला. आणि सगळे गुलाबाला फुल एवढे हे ना, एकच झाड होतं ना, ह्याच्या सगळ्या काही मी कोणी गुलाबाच्या सगळ्या फांद्या लावलेल्या आहेत आणि ते सगळ्या फांद्या आलेल्या आहेत बरं का. हे सगळं गुलाबाच्या जागी 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 कणी पावसाळ्यात कणी सगळे मी कणी फांद्या लावलेत, ते फांद्या आलेत. अजून इकडे पण फांद्या लावलेत. हे काय फुलं देवाला वाहत नाही आहेत. आणि इकडे पण मी सगळे गुलाबाच्या फांद्याच लावलेल्या आहेत आणि इकडे छान आलेत असे फुलं देवाला ताजे ताजे वापरता येतात ना आपल्याला, म्हणून कणी मी लावलेलं आहे. बाय पांडू, चल पूजा करूया आपण. करायचं पूजा. पांडू, मी तुला हात नाही लावणार, तू काय पण खातो बाहेर ना, है का नाही. लावले मी हात तुला. पांडू बघ, तिथे मनूची पिल्ले किती छान खेळतात. आमच्या मनूची पिल्ल्याची झोप झाली. हां, आता आपण पूजा करूया छान छान, है का नाही. चला यायचं, चल पूजा करूया. पाऊस आलेला हक बघ म्हटलं, लगेच पाऊस आलेलं म्हटलं. पावसाचं वातावरण आहेच आणि पाऊस पडलेला आहे. कपडे बाहेर सुकवलेले आहेत. चला आता नका जाऊ बाहेर. पाऊस येतंय. पिल्ल्याला घे मनूच्या मध्ये, घरामध्ये गार वारं सुटलं बाहेर, आहे का नाही. तिथं तुमचं आतरण केलेलं आहे ना, तिथं बसायचं. मशीन आता माझी ओली होईल, इथं फुकतं मी पाटा. तुला का नाही आत घेऊया आता आपण. हां चल बरं पांडू, चला तर आता मी पूजा करून घेते. कारण का नाही मग मागून अजून मला बरेच कामं आहेत. ब्लाऊज शिवायचे, कटिंग करायचे ब्लाऊजचे. चांगलाच पाऊस येत आहे. सकाळची सुरुवात, आता पूजा झालेली आहे. आता दिवसभर देवांचा आशीर्वाद घेऊन आपले दिवसभरचे कामाला सुरुवात करायचं आता. चला तर लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.